दत्ता दिगंबराया हो नाथा मला भेट द्या हो, दत्ता दिगंबराया हो नाथा मला भेट द्या हो. काय ग? आमची भाग्यश्री आहे ना, आता परवाच्या दिवशी घरी सगळेजण आले होते. तर ही नंदाची भाऊजई गहू आहे. तिच्या घरचे सगळेच तसेच आहेत. तिची आई तर जाऊ दे आता, काय गेल्या माणसाविषयी. तर काय झालं, तिची भाऊजई हिला आमच्या भाग्यश्रीच्या मागेच लागली ना. ती तिला म्हणते का ग तू घेणं चान्स, का ग तू घेणं चान्स, का ग. तर ही आमची भाग्यश्री काही ऐकत नाही काही. तर तिला म्हणे की तुम्हीच घ्या म्हणे. तिला म्हणे तुम्ही आता ती बाई 60-65 तिला म्हणे मेडिकल सायन्स होते म्हणे, तुम्हीच घ्या म्हणे. आता तिची ती भाव आहे ना थोडी आगाऊ आहे. मी म्हंटल ना, मी बाजूलाच बसली होती. मी आपली दत्ता दिगंबरा दत्ता नामस्मरण आपलं करत होती. बरं मग तिला आला राग. ती भावजईला असं बोलली ही म्हणून सून की बसली फुगून. मला काय असं बोलली म्हणे तुमची, असं ती नंदाला सांगत होती. ती काही खायस ना पियस ना आमच्या घरी आलेली. मी म्हटलं करू दे, काय करते काय आपण तिच्या काय आता मी मनमान मिनत्या करणार आहे. मी म्हटलं जाऊ दे, मी काही लक्षच नाही दिलं. नंदा तिला फोनच करे, का ओ वहिनी करे. माझ्याजवळ येऊन मला म्हणे तुम्ही भाग्यश्री असं असं बोलली आई, तुम्ही तिचे खूप लाड करता आणि ती फारच शेफारली. मी म्हटलं पण मला माहितीच नाही ग. म्हटलं काय झालं ते. म्हणे तुम्ही बाजूलाच तर होत्या म्हणे, असं कसं. म्हटलं मी आपलं नामस्मरण करत होती. मला काय माहित. म्हटलं काय आता मी कशाला ह्या दोघींच्या मध्ये पडावं. त्यांचे भांडणं सुरू असतात, काहीतरी कुचकुच. आता मी जसं नंदाला मोकळा सोडलाय तसं नंदाने तिला सोडावं मोकळं. तिचे काय म्हणते, तिचे संबंध ती तिच्या परीने सांभाळेल. मी पण माझ्या चुलत घराण्यांमध्ये संबंध होते आमचे. नंदानी सांभाळले का तेवढे? नाही. मग आता तिची भासून तिचं ते सगळं सांभाळेल म्हणून तिने कशाला अपेक्षा करावं. बरोबर. तिच्या परीने तिने करावं. मी म्हटलं मला काही माहितीच नाही ना, मी ऐकलंच नाही ना. आणि म्हटलं मी म्हणायला गेली तर गोबाई म्हटलं असं दिसेल की तूच माझे कान भरले, तूच वाईट ठरशील. बरोबर आहे. नंदा पण असंच म्हणाली, बरोबर आहे आई. म्हटलं दोघींचं काय झुंपायचं ते झुंपू दे. बरोबर केलं की नाही. बराया हो